आज महाराष्ट्र स्टेट में पुणे शहर में ज्योति दीदी हमारा भारतीय जनता मजदूर सेल का जो अध्यक्ष हैं महाराष्ट्र स्टेट का, उनका नेतृत्व में स्टेट कमेटी का हर एक व्यक्ति को उनका आइडेंटिटी कार्ड दिया गया है। सिर्फ स्टेट कमेटी नहीं, डिस्ट्रिक्ट कमेटी भी था। डिस्ट्रिक्ट और स्टेट कमेटी को हम लोग आज अपना परिचय पत्र, आइडेंटिटी कार्ड बीजेएम भारतीय जनता मजदूर सेल का वो हम लोग दे चुके हैं। आज हमारा जो कार्यक्रम थे, कारण एक ही है कि मंडल से लेके विधानसभा से लेके लोकसभा से लेके स्टेट तक हर व्यक्ति को गवर्नमेंट ऑफ इंडिया का जो प्रधानमंत्री दफ्तर से जो घोषणा हुआ ई-श्रम कार्ड का अंदर लाना चाहिए, वही कैंप करने के लिए आज हम लोगों का मीटिंग था ज्योति दीदी का नेतृत्व में स्टेट कमेटी का। लोगों को आई कार्ड प्रदान किया गया, उसके बारे में कम से कम हमारा आज डिस्ट्रिक्ट स्टेट कमेटी और डिस्ट्रिक्ट कमेटी मिलके 100 आदमी था। महाराष्ट्र आणि जिल्हा स्तरावरती आणि त्याचबरोबर काही तालुक्यांनाही आपण आज वितरण केलेलं आहे। सर्वसाधारणतः इथे 80 ते 100 लोकांचे आयडी कार्ड आपण तयार केलेले आहेत आणि दिलेले आहेत। पण आपण नुसतेच उमेदवारांचे नाही तर भारतीय जनता मजदूर सेलचे जे मेंबर असणार आहेत, सभासद असणार आहेत की ज्यांच्या पाठीशी आपल्याला उभं राहायचंय, कारण जोपर्यंत आमच्याकडे गाऱ्हाण येणार नाही तोपर्यंत ते कळणार नाही। या दृष्टीने त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही आज सभासद कार्ड त्यांना दिलेली आहेत आणि त्यामध्ये त्यांच्या श्रमिक कार्डचं तुम्हाला लक्षात येईल, तुम्ही बघाल तर त्यात त्यांचा श्रमिक कार्डचाही नंबर लिहिलेला असणार आहे। ते दरवर्षी रिन्यू केलं जाणार आहे। त्या कार्डला त्यांना त्या कार्डवरती आपण त्यांना शक्यतो जसं श्रमिक कार्डचं मी म्हटलं पहिल्यांदा सुद्धा आरोग्य, त्यांचं वस्त्र, निवारा याच्यावरती त्यांना आपला भर दिला जाणार आहे। त्यामुळे ह्या श्रमिक कार्डच्या सगळ्या सुविधा त्यांना मिळाल्या पाहिजेत आणि यासाठीच आपण ते कार्ड त्यांना भारतीय जनता मजदूर सेलमधूनही दिलंय। आज आपण काही कार्ड आपण आत्ता जे कार्ड केलेत ते जवळजवळ आपण 100 कार्ड आणलेले आहेत। त्यापैकी वितरण इथं बऱ्याच जणांची अनुपस्थिती राहिल्यामुळं माझ्या मते दोन्ही स्टेट आणि हे मिळून नाही म्हटलं तरी आपण 40 ते 50 कार्ड तर नक्कीच वाटलेले असावेत। प्रत्येक आता आपल्या 26 जिल्ह्यांना आपल्याला त्याचे उपपद अधिकारी देणार आहोत। 26 जिल्ह्यांचे तालुक्यांचे आपण देणार आहोत। हे आपले उमेदवार असतील जे आपल्या भारतीय जनता मजदूर सेलवरती कार्यरत असतील, पण असंख्य संख्येनं आपण सभासद करणार आहोत ज्यांना अन्न, वस्त्र, निवारा आणि आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात। यासाठी आपले असंख्य, आज कदाचित ते 10 असतील, उद्या 10 लाख 10 करोड पर्यंत जाण्याची शक्यता आहे, ती मी नाकारत नाही। त्यांच्या विषयावरती खूप साऱ्या गोष्टी आपल्याकडं सरकारने दिलेल्या आहेत, त्यांना सुविधा दिलेल्या आहेत, त्या त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी माझ्या उमेदवारांकडनं मी अपेक्षित करते की त्यांनी त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या जातील। आणि तुमच्या माध्यमातून आम्हाला जर अशा काही घटना, या स्तरावर होणाऱ्या घटना जर मला तुम्ही वेळोवेळी सांगत राहिलात तर निश्चित मी तुमच्याच बरोबर, मी तुमच्यामधली म्हणूनच एक काम करू इच्छिते। कारण वेळोवेळी कुणाच्याही जे काही प्रसंगी कुठला म्हणजे रिक्षा चालक असतील किंवा कामगार असतील, यांचे प्रश्न माझ्यापेक्षा तुमचा प्रवास, तुमचे सतत नजरा, तुम्ही तिसरी नजर आहात खरं तर, त्यामुळे तुमच्या माध्यमातूनच मी त्यांच्यापर्यंत पोहोचायचं हेच मी ठरवलंय आणि आपण त्यांच्यासाठी कार्यरत असायचं। तुम्ही माझ्यापर्यंत ते आणायचं आणि मी तुमच्या बरोबरीने त्यांच्यासाठी उभं राहायचं।